की कायद्याचा धाक, गृहमंत्र्याचा धाक, पोलिसांचा धाक आता केवळ कागदावर आहे। बीड जिल्हा तसाही बदनाम आहे, पण खुद्द गृहमंत्र्याचा मोबाईल आणि पोलिसांसमक्ष चोरीला जात असेल तर गुंड हे पोलिसांना आणि गृहमंत्र्याला अजिबात घाबरत नाहीत। तुम्हारे हम बाप है अशी जर भावना गुंडांची वाढत गेली आणि त्याचाच तो परिपाक आहे की आज गृहराज्यमंत्र्याचा मोबाईल चोरीला गेला। यातून एक स्पष्ट होते की कायद्याचा धाक, गृहमंत्र्याचा धाक, पोलिसांचा धाक आता केवळ कागदावर आहे, तो धाक राहिलेला नाही। आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये पोलिसांची आणि गुंडांची हातमिळवणी तर नाही ना, असाही प्रश्न या निमित्तानं पुढे येतो आहे।